पुढची महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकर याच्या विरोधात आता लुकआउट सर्क्युलर निघाला आहे। ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकर याने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती आता घेतली जात आहे। तर प्रशांत कोरटकरवर आता लुकआउट सर्क्युलर निघालेला आहे आणि ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकर याने कुठे कुठे प्रवास केला याची देखील आता माहिती घेतली जात आहे। कोल्हापूर पोलिसांकडून जंग पछाडलं जात आहे। प्रशांत कोरटकरच्या मागावर सध्या पोलीस आहेत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस त्यांच्या मागावर आहेत। प्रशांत कोरटकर हे जे आहे हा अजून फरार आहे। दिनांक 18/3/24 रोजी माननीय सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यापासून तो फरार आहे। त्याच्या शोधकामी आपले तपास पथक जे आहेत ते नागपूर, चंद्रपूर आणि मुंबई या 3 ठिकाणी तपास पथक गेलेलं आहे आणि त्याचा तपास शोध सुरू आहे। आणि त्याच्या विरुद्ध आपण लुकआउट सर्क्युलर पण जारी करतोय आणि तो कुठे ट्रॅव्हल केला, एअर ट्रॅव्हल जर काही केला असेल त्यांनी त्याबद्दल माहिती घेण्यासाठी ब्युरो ऑफ इमिग्रेशन जे आहे त्यांच्याशी पण पत्रव्यवहार आपण आता करतोय। आता आपण लुकआउट नोटीस कधी तुम्ही करताय? आता जारी करतो लगेच आपण त्याच्यावर। मला सांगा की नागपूर पोलीस तपास कामात मदत करणार नाही अशा प्रकारची आपली तपास पथक एक नागपूरला जे आहे ते नागपूर सायबर आणि नागपूर लोकल पोलीस स्टेशन जे बेलतोडी पोलीस स्टेशन ह्या दोघांच्या मदतीनेच तपास करत आहे आणि नागपूरचे पोलीस जे आहेत आपल्या तपास पथकाला मदत करत आहेत तिथे। तर प्रशांत कोरटकरवर आता लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आलेले आहे आणि कोरटकरच्या परदेश प्रवासाची देखील आता माहिती घेतली जाते। ब्युरो ऑफ इमिग्रेशन कडून कोरटकरच्या प्रवासाची माहिती घेण्यात येते। प्रशांत कोरटकरवर आता लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे। तर कोल्हापूर पोलिसांच्या एक पथक चंद्रपुरात काल दिवसभर विविध ठिकाणी प्रशांत कोरटकरचा शोध घेतलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मार्चला प्रशांत कोरटकरने चंद्रपुरातील सिद्धार्थ प्राइम या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता। मात्र 13 तारखेच्या रात्री हॉटेलमधून बाहेर पडला, परंतु तो नागपूरच्या दिशेने गेला नाही। कोल्हापूर पोलीस या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याच्यासोबत कुणी आहे का याचा शोध घेतायत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।